तर सगळ्यात पहिला सगळ्यांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग आपलं नेहमीप्रमाणे. आणि मी आता चाललो दत्त चौकामध्ये आणि मला आणायचे तर प्लास्टिकचे डबे म्हणजे भाजी वगैरे असं पार्सल करण्यासाठी. तर मला सांगितलं आहे आपलं दत्त चौकात मिळते म्हणून, दत्त चौकामध्ये मिळतं आहे म्हणून, तर मी तिकडेच चाललो. हे रोड मोकळा आहे तर अजून एक 15 दिवस, अजून 15 दिवसांनी पूर्ण भरत आहे, पूर्ण गच. ना इकडे 2 व्हीलर फिरू शकते ना 4 व्हीलर फिरू शकते. बरोबर सांगा बरं, कारण की आता गड्ड्याची तक्रार जवळ आहे त्यामुळे. तर क्रिसमस झालेली गड्डाच आहे आणि फुल्ली तर या पूर्ण मैदानात पूर्ण गड्डाच भरत आहे पूर्ण, म्हणजे असं एकदम मोठे मोठे पाळणे वगैरे असं. सोलापूरचा गड्डा मी सर्च केलं ना यूट्यूबला तर तुम्हाला दिसून जाईल. तर आवाज यायला की नाही की अजून एवढं वारं यायला आहे, अजून आवाज यायला की नाही. पलीकडनं गेलो असतो पण तिकडे सिग्नल लागतं होतं विनाकारण आणि कोण थांबत पण नाही, म्हणजे एवढं कोण शिस्त पण पाळत नाही तिकडं. आणि इकडं नाही आलो आणि काम पण लवकर होतं त्यामुळे हेल्मेट एक घ्यायचं आहे, कारण फोटो ब्लॉक करायचं ना त्यामुळे हेल्मेट एक घ्यायचं. पण इकडे घेणार नाही कारण इकडे जरा जास्त व्हरायटी नाही आहेत. पुण्यात आहेत व्हरायटी आणि आता पुण्याला जाणारच आहे तेव्हा घेतो इकडं. आपला गणेशला पण घ्यायचं वाटतं, आम्ही दोघं घेणार आहेत सर. या इकडचं पण ट्रॅफिक बंद आहे, हे सिग्नल बंद आहे इकडचं. कधी चालू करते कधी बंद करते पण थोडंसं ट्रॅफिकचं हे होणारच आहे. काय काय इज्जत नाही ते काय हे नाही, विषय नाही आहे. बाई जे प्लास्टिकचे डबे घ्यायचे होते ते तर घेतलो मी आता आणि 10 रुपये एक भेटलं. कमी करा म्हटलं तर कमी होत नाही म्हटलं, कारण त्यांनी 50 घ्या म्हणा डबे. 50 काय गळ्यात घालून घेऊ का, लागत नाहीत तेवढे कशाला घेऊ का. हे आल्यावर पैसे द्यायचे आणि मग तिला 10 घेतलो, पैसे दिलो आणि आलो. जायचं ब्लू हॉटेलला एक काम आहे माझं छोटंसं तिकडं. तर भाई मी आता ब्लू हॉटेलमध्ये आलो आहे आणि थोडं बसू, कारण तिकडं थोडंसं चालू आहे कस्टमरशी बोलणं वगैरे. तर श्रीकांत आपलं देतो म्हणते थोडा वेळ थांब म्हणते, तर बसलो एक तरी. आणि आता लास्ट काम आहे हे झालं की इथून घरी जायचं आपलं. हे आमचे मित्र आहेत. नमस्कार साहेब, काय म्हणतो? गावालाच पाठवलं तुम्ही तर काय. तर बैदूर हॉटेलचं काम झालं आहे माझं इकडचं पण, आणि आता गाडी चालू करतो आणि जातो घरी.